गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि. ओम रक्ताड रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्य वदन कथा टोपी चमाला दंडकमंडलधर कटयंक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलास माया चक्रचालक अविनाश शेष नयन अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परिषधर अगमलीय जयांची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होता तत्वता सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मसुता न मेला जो अज्ञान ते निर्नाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार. वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय न मेला धर्म संस्थापकाराने युगायुगी अवतार घेणे नानाविध वेषनटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठ्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जनी गाव याचे योजले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझे या ठई वार्ता मे पणाचे नसेचे ऐसे ऐकून स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभयदिती वरद हस्ते करोनी आता नमो साधुवृंद ज्यासे नाही भेदाभेद ते सात्वमुखे आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावत नमेले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मानत यांचे चरण नमेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे आओ तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदय सरावणी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जे श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे. स्वामींच्या लीलाभोवत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ प्रसरेल समुद्रसा त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावय मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिस्वत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जी भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोट माझारे राजप्पा मोदी याचे घरी बसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवसाचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणते एके हारी दोघांशी बैसोनी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थाचे तेज उभयतांशी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिले मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जयची महाप्राख्याती पूर्ण राम तरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसे पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोवळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने
अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तेपासून या नगरात आनंदी होऊन आनंदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराजे येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही येतीवर कमरेवरी ठेवणी कर दर्शन देते तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदी भक्त परिस्वत द्वितीयोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामीवरती लोक चमत्कार द्यावी ती काही वर्ष करून वस्ती मंगळवेळी सोडिले मोहळा माझी वास्तव करिता अप्पाटोळ झाले भक्त तेथेचे साकल्य वृत्त अल्पमती केवीवरून सवे लिहून स्वामीचे टोळ जातो अक्कलकोटासी अर्थमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेले परतोनी स्वामी चालले उठून बहुत वर्जले सेवकांनी परी न मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारे बैसले येथे रायवसेने तेथे एक अविद्ध होता तो करिता याची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळप्पाचे गृहपती स्वामीचे जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही बरी भक्तीस्तव पायी स्वामी आले सदनाते तयाची देखुनी भक्ती स्वामी तेथे भजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ते आनंद झाला भवसाळ तेपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजगादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असते जे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येथे लोक चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोक माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात येथे विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात येथे येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊन लवलावी भेटू तया येतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकेली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शन राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नोपराय येती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिस्वत तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येते नोपराया दर्शन देते स्वच्छने राहती तयापुरी चोळपाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे ते चोळपाची सगुण कांता ती केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमती देशोदेशे झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशावनी शरीर भोगी कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारे ते फसले ऐसे आले की ती एक भक्तांतरी जे जे इच्छिती ते येते राजप्रवती दृढ चरणी जयांची भक्ती त्याची होती कल्पतरू जे का निंदक कुटील तयास असते केवळ नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करितातील कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाचे हसून म्हणती जनांचे डोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षणाचे अंगे कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताचे या घरी पातली समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जनसंख्यात पातले तेथे क्षणाधात समाज दाटला बहुतेकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरुनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्न तो कसे सूर्य जाता असताच्या असे तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांचे अन्नदक वर्ज असे जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना दंडावया कुचित जण अवतरले येतीवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिस्वत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढ हा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु.
अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भव कानना वैश्वनारा अज्ञान तमछेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू अक्कलकोट नगरात ऐकतपर्यंत स्वामी राजा वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसली चौकडे कोणासे पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजरजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोत्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोलले नोपवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणेल स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर. नृपा लागी परी ऐसी आपुली जरी इच्छा ऐसे स्वामी ते आणावे वटपुरीसे तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाई समग्र आनंदित झाली नृपती सहसकळ जणे त्यापरी तात्याचे सन्माने गौरवणे मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ती. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्ने कार्य होई सत्वर लढवूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिदली भवसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले तुतुके वर्त गेले तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयांशी मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळापा प्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मल्हारराव आदरीसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्यानं सर्वे अशा चोळप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा भवसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे तेने माझ्या कल्याण मिळेल मला बहुत धन आपुला योगी सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वरराव मला नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत ना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरून शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवित मागील अध्यायाच्या अंती. चोळप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करून मजोरे बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भावनासे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे विचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाई सिद्धीसे परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी तांबिक साधना ते करीत ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले साप्ताहिक ब्राह्मण बैसवले गुरुचे जर आरंभिले व्हावयाचे स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळे चित्त काही उपाय सूचना आता जाऊन बडोद्याचे काय सांगावे राजायसे आणि सकल जनासी तोंड कैसे दाखवावे असा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतेसे असं कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेनेता घालून स्वामीसे तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरीला अर्धमार्गी मेनाला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंट टेकिले हात तात्याने मग अपेक्षा ते घेऊन बडदेसे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिते पुढचे सर्वतसे विचारिते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयाचे नाव नृपकार्याचे धरुणी हाव आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवी ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडे आणून सत्वर ठोका याचे चरणे ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला म्हणे पडले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडदेसी तेथील कार्याशी सोडून साहेब विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगारले केले. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय 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 नृपुना जय 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 सनातना जय 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 अघरणा लोकपाला सविषा अक्कलकोटी मालोजनोपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती
जाणवनी येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रासी वेतने देऊन ठेविते त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकोपदेशितीत त्यांचे आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जन समस्त सता चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तया वेळी पाहावा येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींचे ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निराळसे ऐकोनी सत्वर येते राजा हसले मोके काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी भरळ पडले लोकांचे लागले व्यर्थ भक्तीसे याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर लोक बोलती हस्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमच्या अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्र अधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातळे आपल्या स्वस्ताने विकल्प वाचला म्हणे स्वामीचे तुच्छ मानिले नेते नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारसे दोघे जण ते निद्रित झाले निद्रा लागली बुवांचे लोटलिया काही निसी एक स्वप्न तयासे चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावर विचक एकाकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द ऐकणं बोलवे जवळी होते जे पारसे जागृती आली ताईंसे त्यांनी धरून बुवांचे सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत ताईंशी सांगती समजत म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्ने काही कपडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नाचे खतखता स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी ते कोणी वृश्चिकासे काय म्हणून ब्यालासे जरी वृथा बैमाने तोसे मग ब्रह्मपद जाणसे कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नाहीचे बुवा प्रति पडली खुण धरले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रू भरले नयन कंठ झाला सद्गतीत तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गूढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जय सुखधाम जय 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 परब्रह्म जय जय भक्तजन विश्राम अनंत विषा अनंता राजा निजाम सरकार त्याचे पत्रे दप्तरदार राजे रायबहादर शंकर नाव नामक 6 लक्षाची जहागिरी त्याप्रती सकल सुखी अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म आघात तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडे संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कायचा त्यास निद्रा नाहीचे रात्रंदिन चिंता नाले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसेच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रे श्रीकृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करेल कोण सोडविले आधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे वा तेथे करावे स्वामी सेवा येती वचने भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे वा हे जाणून हित गोष्टी मानसे विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नडणारी काम न करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावी सांगती कित्येक प्रातस्थाने करोनी पूजा द्रव्ये घेऊन अर्पावय समर्थ चरणी जाती अतित्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गूढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय शिरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपदाने अखंडित चालते दिगंतरी गाजले ख्याती कामना तरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अनामिक पारसे येऊन भाविक दर्शना येते धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येथे पै किती वर्णावे महिमांना जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवका त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी कथीच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावे म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपण लागून द्रव्य काही देईन बाईचे द्रव्य लोक पूर्ण आनंद लेते मन म्हणे मी तुगे करीन 200 रुपये द्याल की
ते म्हणे, ती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांचे देईन सत्यवचन. ही बाई विस्मित झाल्यानंतर ती म्हणे, हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करी. ती बाई आनंदी चित्ती म्हणे, मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपुलेच करीन. बाई स्वामीसे बोले वचन, हे गृहस्थ थोर कोलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्म संबंधा पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावी व्याधीपासून. ऐसे कथा वरदानी समर्थ तेथून वटले वन स्मशानभूमी ते आले. येथे राजा त्वरित एक नूतन खाचेत निधली छाती टाकून सेवे करी. शंकराव असे म्हणते, लीला करून ऐसे चुकविले तुमच्या मनासे निश्चय मनसे धरावा. शंकर रावे त्या दिवशी खाना तिथला फकीर शहानिशे गुणोदर घ्यायचे एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निमपत्र 10 मिरी त्यात घालावे. ती घ्यावी व औषध त्याने जाईल. ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधीपळी आपणाची प्रकृतीचे आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदीचे दर्शन आले. अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती, व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती सर्वानुमते तेथेचे मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकरावाची अजर अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भावे भक्त. नवमोध्याय गूढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमे बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती. कोठे जाता भेटेल पंचपक्वान्य सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहुणे झोपणे अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशास्त्रे सोडावा सोलापुरी काम आम्हासे. ऐसे सांगून सर्वत्रासे निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जदेत चिदंबर दीक्षित. महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ. ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून उद्विग्र चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकुनी वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीसी तीही चित्ती तोषिली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली. पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविध. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशस्वी सामना बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तयावसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपर दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारता अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केले दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके देणे ब्राह्मण बेसले भोजनी. तूप गेले सरून दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट. तयासी लाविता अमृतास्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करती जन सर्व. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीती दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आली धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकारी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेन. मग दीक्षितांचे निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसे निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्याचे
वर्णिले अल्पवृत्त मुरुगोडी बाळप्पा येथ पुण्यस्थान जाणून तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी. साक्षात येथे रूपे श्री दत्त वास्तवी सांप्रत करिताती परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासे सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीर तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्ने येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासे विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठून संगमवारी स्नान करून जप ध्यान आटपून मागुती येती गावात सेवे कर्याबरोबर मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमवारी परतोनी येती ते माध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जप ध्याने असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसूतकांता शीतोष्णाची परवाना करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होई त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास व्हायचे. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदने जे जे पडेल तुम्हाच कमी तेथे आम्ही पुरवची. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन संगमवारी जोळी उदकी बुडवावे आणून या बाहेर बैसोनी तिथे शेळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेचे. 1 मास होता निश्चित स्वप्ने तिने येती मूर्ती येऊनी दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेले वनी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनी आज्ञापिती अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे चावणी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालून रुचिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्कन्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावायचे निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले चरण चाले चालोनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमे अज्ञान प्रत्यक्ष जे का वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत. 11 गोढा. शिरस्तु. शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगद उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्य नगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न जमावे. त्या दिवशी समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजान भाऊ श्वासवदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरले येऊनी भानावरी श्री चरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळे उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसे अर्पण करा नैवेद्यासे अवश्य म्हणून तयांसी. बाळप्पा तेव्हा चालले या समय श्री समर्थ असती नूप मंदिरात राजज्ञ वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराड्यावर आले तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षकाने मागून मधुकरी. मग यावे बिराड्यावरी जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे.
घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान असा प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी असे आपणही श्री सेवेसी करीत जावे. आनंदे बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझरी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता. पै या कारणे आपसात भांडणे होती. सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकले. भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती. आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी जडले. रात्र दिन चैन नसे. क्षणवारी भोग भोगीला. काही दिन कागदाची पुडी मृत्यूने पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण विष दिले. कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरुसेवा त्याचे करी व्हावे लिखित विधीतच. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगोनी बाळप्पासी शंकर पूजने वर जावे. तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा. जाण हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेचे सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावयाची पूजा न ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोला ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी माझं आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारील समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावा इच्छी. बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण त्याचे कपट न जाणून. अवश्य म्हणे त्याच दिने 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रति करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत. 12ोध्याय गोड श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले. 12 अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा परती कपट युक्तीने फसू पाहती. परी झाले व्यर्थची. स्वयंपाक अधिक करावायसी. लज्जा वाटत असे तैसे तयते एके समय काय बोलती समर्थ निर्लज्ज असे सन्निध गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलत असत. गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझे वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्या सन्निधी त्रास द्यावा. व्यर्थाचे नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता. त्याचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगत समर्थासी बाई ते शब्द ताडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येतात तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रविशाभोवत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहार. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदरबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापाशी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार. परी चोळप्पाचे त्यावर सत्तावशी सर्वस्व. ऐसे ऐकून बोले जमादार पुसे. चोळप्पा कारणे जबदला चोळप्पाने बाळप्पा देते तरी घे. जैसे भाषण ऐकून जमादार परतोने नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाचे ऐकून वृत्ती राग आला. राणीप्रती सुंदरबाईंनीही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे. राणी म्हणत असे. असो एक अवसरी काय झाले नवर परी बसली समर्थाची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते. श्रीजवळी तयाची करून झोळी समर्थे करी घेतली. लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे. काय असे होणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकी ते आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला. तैसे परीन आले मानसीसी चरण अंतरले. चोळप्पासी दूर केले. बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीता ती
कोणे एके अवसरी सुंदरबाई बाळापावर रागून दुष्ट तर ताडण करी भोवसाळ ते ऐकून बाळापाचे दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून, आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिन समर्थाजवळी पातले, तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले, काय समर्थ बाळाप्पा दर्शन आहेत तैसे आसन दाखवावे. बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमान्य आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन घेत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले. बाळाप्पाचे आनंद झाला बाईसी, घरोघरी ती कोणाचे मानेनासी झाले. सुंदरबाईंशी करावे दूर समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून दाविते. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणी कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकूम झाला, सत्वरे बाईसी दूर करावे. परी राणीच भिवून तैसन केले ताईने. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले, तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारांशी, कैद करून बाईसे आणावे म्हणती सत्वर. फौजदारासे समर्थ काही एकना बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमून व्यवस्था केली असे नोपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले, तयासी द्रव्यश नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी. स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्ताचा सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती. तैने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावी जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय 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 स्वामी राय, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशानम. जय 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 करुणाघन, जय जय जगशमना, जय 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 परमपावन दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातःकर्मी आठवून, मग बैसावे आसनी. भक्ती धरून स्वामीचरणी पूजन करावे. विधियुक्त एकाग्र करून मन घालावे. शुद्ध तप स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीप आरती अर्पून नमस्कार करावा. मग करा प्रार्थना. जय 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 गणना प्रकार जनवर्मंदे जय 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 परमपर्श लोकपाल सर्व शांत ब्रह्मांड दिशवेद्य जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करून भक्तजन ताराय अंतरून भेटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझे वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पैवी तू विष्णू आणि शंकर तू विता तू इंद्र अष्टदीपाले समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हामिवान्य होता दाता आणि देवता तूच समर्थानिचे जंगमाने स्थिर तुझे आपले समग्र तूच लागे आदिमते कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासे. सगुण ज्ञाता ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा तर्कशास्त्र शास्त्रात नावरे विष्णू शंकर एक सारी कोणते जाईल सर्व. मी केवळ अल्पवंती करू केवळ आपली स्तुती सहस्रमुखे निश्चिती लाख्या दिवनंतर दूर ठेवला चंदी माता रक्ष समर्था कृपा कटाक्ष दिनाथा जासाकडे पावे. आता इतकी प्रार्थना नावी जो आपल्या मना कृपा समुद्र यमने आश्रय देई सदैव. पापतापान दैन्य सर्व जाऊन येऊन हे लोकी सौख्य जाऊन परलोक साधन करवाय. दुस्तर अभाव सागरे याची पावाय पैल तीर्थ नम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधव तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण दयामज सुख साधन अज्ञाती मिळून सोन ज्ञानार्थ हृदय प्रकट पै. शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखी नसो. तुझ्या भजनी चित्त वसो वृता विषयाचे नसो वासना या मनते सदा साधू समागम. तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भो पंत व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चित्ता अंगी नव्या सत्य विजय सर्वदा. आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन हेतुके द्यावी वरदान कृपा करून समर्था. असून या संसारात प्राशीन नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐशी प्रार्थना करिता आनंद होई समर्था. संतोष होनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होई समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती. तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत.
जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जरताचारी पुरुषार्थ इति हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पूर्वन अंती जावेती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देई मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते ऐसे ज्याच्या वाटेची तिथे करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसापा तेली राहत दारिद्र्य पिडला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबरे येथे राज कटशय्या करून तियेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत श्रेष्ठ भावे दाटून माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावा स्वामीची या चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासून राहू लागले निशिदिनी स्वामी सन्निधी आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून यायची वार्ता करीत असे आकांत म्हणे घर बुडावले बसापा इता गृहसी दृष्टोत्तर बोले तैसे म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसापाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनपवादाना भीत नसे चाड कोणाचे एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शोकदे ओरडती परी बसापाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवाला प्रकट झाले असंख्य व्याला भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखील सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून यायशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासे मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितुके पाहिजे तितुके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त ते जैन नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसापा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती तैसे बोलती येतेश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्त जनतारनाथ येते रूपे श्रेष्ठ भूहरी प्रकट होता अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुद्धा ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करी नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटलिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची ते होत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांचे एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भाव धरून मन नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनातुरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अप्पूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल हे ऐसे वाटले त्यांनी काढिले एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरवायचे द्रव्य नाही हम्मापासी फिर्याद होता अब्रूची बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निखिल माझी दिवाळी यात संशय असे ना तुम्ही व्हावे कर्जमुक्त यासी करावी युक्ती एका तुमचा होऊन मी मला कलिहून देतो पेढीवेळी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयासे शिवराम मारुती ऐसे नामे दिदली त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिदले
पंडिता राम म्हटले गजानना शिवनामधीतले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दितला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दितला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला. बहुसाला श्लोक आकाशात पतितो यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पाहून तया श्लोक इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या. सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांचे आनंदे आले. मुंबईचे हरिभाऊच्या मनसी त्यास लागला. स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत एका पायी वाघवी भक्त सका देतल्या नाही कोणा. ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधी येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झाला सी आता निश्चित परिधान करी बघ वस्त्र संसार ते सोडून. मग छाती कमनी जुळी समर्थ तयासी दिली ती घेऊन तयावेळी परिधान केली. सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोहानु मात्र चित्तित्वा न धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांचे कांता ती करी भोवा कांता घेत उर बडवणी विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी ते याची उत्तरे ऐकून स्वामी कुमार समाधान बहुत प्रकारे करीत असे तेचे स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले. समग्र ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थे स्वामी स्वतः ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्याचे या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायान्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले आणि निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले. अंतकरण ते लागी सावरून धरिले. सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून असे पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे. पहिले पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भुसेकर जयसे देव मामूल्यदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामूल्यदार हसून देती उत्तर जैसे पिशाच लागले थोर माझे दूर नव्हेचे ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरण. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्याचे उपदेश झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा. एका भक्तीने तारा नामे त्यांचे कांत तीही त्रास देत स्वामी सुता परितायाच्या चित्ता दुःख खेद नसायची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली. कोण्या एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुणी स्वामी सुता प्रति आनंदले. नाना चित्ती प्रेमानंद चरणी वंदिती स्तवन करती तयांचे स्वामी सुता ते तयासी लाविले. स्वामी भक्तीसी धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे. जशुब्यांनी स्वामींची पत्रिका गुरूंनी ते अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्याची आज्ञा केली व नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले. समर्थासी पाहुणे स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले. भजनासह कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताचे दर्शना त्यांसी समर्थ करीते. आज्ञा सुताकडे जावेसे स्वामी सुत त्या प्रति मनात लखून सांगते. ऐकून जनचकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतात तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो नसेवी उदकांना ऐसे दिवस झाले ती निराहारल्या. मग राजवाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ
भजन जे करून रसी भरले पूर्ण ऐकेले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरे प्रातून या आणावे पाहुणे समर्थाचे उल्हास सुताचे मानसी धावून या वेगीचे मेटी चरणी घातली निज सुता ते भाऊने आनंदले समर्थ मनी कर फिरविले मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचते एके दिवशी समर्थ बैसले असता आनंदाता स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती त्या एकांनी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साये तैसे स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीचे ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदय असे म्हणते आम्ही तव हृदयी वास करू निश्चित चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखी उत्तरोत्तर छिन्न झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जन्य राहत असते असताना तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थ ते मग समर्थ ते अवसरी मुंबईस पाठले सेवेकरी म्हणजे सुता ते सत्वरी मज सन्निधी आणावे परी स्वत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्र दिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी तरी जाऊन तथापि स्वामी स्वतः पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देहीशी न होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी स्वतः परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवान केली आजार वाढला विशेष श्रावण सुद्धा प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक ते अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करून परिगंधन लावित भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती रोदन करती क्षणक्षणी इतोक माझ्या सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळे केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजानेच पुत्र मरण वार्ता ऐकून करीते आकांत तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती उल्लंघिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढून बळेचे मंगनेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला वैद्यती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत भावी भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोड हा श्री भगवत चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशा नम स्वामी सुताच्या गदीवर कोण नेमाधिकारी असा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थात तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या माणसे त्या समय मोर पांघराचे अधिकार नेमुक आदिशी चिंता तुम्ही न करावी मोर पांघरा समर्थ म्हणते वेळोवेळा रात्रींदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून लपवून ठेवले विटेचे ते दिले पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना असो स्वामी स्वतःचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी स्वतः मृत पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिमान त्याच्या शरीरावर समाधान कृश होत चाललेले काकूबाईन तैसे आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थाचे दादा प्रति दाखविले समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जीव घाले असे आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादांशी झाली आरोग्य तर समर्थाची कृपा होता रोग कुठे राहिला लगेच गाव मुगला येथे तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधल्या श्री समर्थ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्यपादुक स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थाचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावायसी तुम्ही पाठवा दादाचे समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळू याशी समर्थ पुण्याच्या बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भरे तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठविले की जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्या सांगती त्याशी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती याशी स्थापा गादीवरी दादाशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यश द्यावी कपनी जोळी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवसनिशी गोसावी होणी गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वथा
न रुचे चित्ता त्याची या परिब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासे मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ याच्या समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणते त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञानसविता अज्ञान गेलेला येत्या धन्य गुरुचे मेहमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णवे असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेळ खचित लाविले ती म्हणेजी समर्थ आपण हे काय करिता दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तेसी जी बरे वाटते लांबसी तेसी करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकिले आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकून ऐशा वचन समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळपेटीत स्वस्ते परिसमर्थे त्या समय लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपनी जोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविले भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपर समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासे अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जन्य जवळ पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोध विष्टांत करणे म्हणे तुझे हे करणे लोकाबाधा करणे ऐकून मातेची युक्ती दादा तिचं प्रति बोलते आई कसुके तुझे गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बैसोनी संस्था चालविली ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ते करिता श्रवणतेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्रा अत्यादरी श्रवण करिता सर्व तपाविजनेचे प्रसिद्ध आळंदी क्षेत्र नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजार अमर राहिले कृष्ण तटाकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हठयोग साधना ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञानतयांचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थचे एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरून पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञात चक्र भेदाला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तिची समज लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंगी प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन असो झाली या काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले झडकरी सद्गतीत आले अंतरी हर्षपोटी न समावे ओटून या करती स्तुती धन्य धन्य यती मूर्ती केवळ परमेश्वराची रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो न येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृती केले दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहु समाधान गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयासे लोकील धन्यता पावला शिवार यशोदा पाळवणे तीसे द्यावे सोडून तरीच श्रेष्ठ तो पावसी जने मग सहजची सुरभवनी अंती जासे सुखाने ऐकोनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकळ मने नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीची खुन यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊन राहिले स्वस्ताने धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेन झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत इंग्रजी अंमलात अनिवार्य हो निबंध केले ज्यांनी समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधले तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते बातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिले श्री जकरी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह माणसे लगबगी उठली स्वारी सत्वर आली बाहेर तरोडाच्या धारावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजले ते शेवटासन्न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग हाती परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन दैसाचा आला परत स्वस्ताना झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याचे यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थाचे असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात राजेश्रीत सरदार मायापाशा तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषेधीने करीता ते आनंदी अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसे यमदूत दिसते दूषित मृत्यू समय पातला
पाहुणे विपरीत परी श्रीचरण धरले झळकरे उभा राहिला काळ दूर नवलपरी झाले दिनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतांत असे काय सांगत आहो असे माझा भक्त आयुष्याचे नसरले पहिलं तुरु शब्दे सत्याचा आज असे अंत त्याचे नव्हे तो त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोचे नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोर वर्णे ताती बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय 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 करुणा करा जय 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 यतिवरा भक्तजन संतापहारा सर्वेशा गुरु राया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती गहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोत्या दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनाचे समर्थाच्या पातला करोनी श्रीची स्तुती माता ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्या तेव्हा दिती हास्यवदन कोरोनी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करून नाना येथेचे भोजन देईचे गृहस्थे आज्ञा म्हणून केले नाना पक्वाने फकीर बोलवले 5 जण जेव घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाते उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा पिती गृहस्था ते सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा मने येऊन येती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता सुजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचारतो समर्थास कळला सत्वर म्हणते हा भाव विकणार कल्पना चित्ती याचे इतके माझे साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फेरी रात्रंदिन द्रव्य मिळवा साधन त्या जवळी नसे परी त्याचे देखून समर्थ म्हणते हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक म्हणत पात्रावर बैसला त्याचे बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबई साला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरवायचे येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन पायी गृहस्थ पडला दृष्टी स्थितीने बोलविले त्याला आसनावर बैसवले 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मने आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय घोडा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करून माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा आता कळसा अध्याय 21वा कृपा करून वधव हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारण्य संपव अवतार आता ऐसे मना माझे येता जड दे त्यागुण तत्वता केले स्वस्थानी येते राजा शकी 1800 पूर्ण संवत्सर ते बहुदान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटक चक्राते भेदून ब्रह्मरंगा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते तेव्हा जवळ होते सेवकरी त्याच्या दुःख झाले अंतरी शोक करीते नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जण समस्त दुःखे करू आक्रांत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्र असो स्वामीच्या अनंत लीला जनसन्मार्गा दावेला उधरेल जडमोडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशत ग्रामामाजर जन्म माझा झाला से तेथेचे बाळपण गेले आता कोपरले सैनिक केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ असे स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार ते पूजन करते दिवसा उपजले चित्ती स्वामी चरित्र श्रवणी ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्र असं कोणीचे कथन केले श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी ताराबाई भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायीने स्वामींचा गरवाय छळ आले 2 संन्यासी खल तेचे वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्याचे त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभाराची 5व्या ते कथा यशवंतराव सरदार तैसी तावेला चमत्कार तयेचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी तैसी स्वामी चरणावरी भक्ती जडले कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त तैसी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्यभूत त्यांनी बांधला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केले चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्याचे 11 आणि 12 तैसाचे अध्याय 13वा
बसापाचा इतिहास भरवा त्या माझे निरूपेला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसापातील सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन छंदू जो दादबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 19व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदन पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिवता वंदोने त्या उभयता ग्रंथ समाप्त केला स्वामीने तिथला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त हो त्याची वाढू विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त शिट्टा लागून ज्या कारणे ग्रंथ रचेला जे प्रसिद्धीस आणेला त्याचे रक्षा विदयाळा कृपागणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कोसमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला बाळ सदोते तयाचा प्रतिबाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिस्वत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु.